आज त्या लढ्यामध्ये आपल्या बोराळा या नगरीमध्ये सुरू असलेलं साखळी उपोषण, आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली। म्हणून आपल्याला थांबायचं नाही। आपल्याला मनोज जरांगे पाटील या मराठ्याच्या वाघाला सगळ्यांना मिळून पाठबळ द्यायचंय। आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही। आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही। पण जर कोणी आमच्याच वाट्यावर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही। हा इतिहास आहे मराठ्यांचा। पण आज आमच्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला लढावं लागतंय, रस्त्यावरती उतरावं लागतंय। मराठा कुणाला म्हणायचं? कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा। कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा, महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा। बोला एक मराठा, एक मराठा। शिवबाची तलवार मराठा, शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा। शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा। बोला एक मराठा, एक मराठा। तुम्हाला इकडे आरक्षण पाहिजे की नाही? तुमच्या तोंडून मला आवाज नाही येत। आरक्षण पाहिजे की? मग सगळ्यांनी बोलायचंय। स्वराज्याचा घाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा। स्वराज्याचा घाट मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा, वीर दौडले 7 मराठा। आणि आज आरक्षणासाठी बोराळा या गावामध्ये एक 7 मराठा। बोला एक मराठा, एक मराठा। हा आरक्षणाचा वणवा आपल्याला विझू द्यायचा नाही। हा वणवा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तेवत ठेवायचा आहे। ना सत्तेसाठी, ना पैशासाठी, ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी, ना पैशासाठी, ना खुर्चीसाठी, तर मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी। आज आमच्या लेकरांचं अस्तित्व धोक्यामध्ये गेलंय, त्याच्या अस्तित्वावर संकट आलंय। म्हणून आमच्या न्याय हक्कासाठी, मराठ्यांच्या हक्कासाठी हा आरक्षणाचा लढा आहे। प्रतिपचंद्र लेखेवे वर्धिष्णुर विश्ववंदिता, शाहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। रयतेच्या स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवेत्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताठकणा जागवणारा पहिला मराठा मानव श्रीमान शहाजीराजे भोसले, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हाताची तलवार आणि छातीची ढाल करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक मराठ्याच्या मुलाची छाती रुंदावते, असा तलवारीच्या पातीवरती मरण पेलून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र संभाजीराजे भोसले। प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे समजावून देणारे जगद्गुरु तुकोबराय। आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज। गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड होऊन उठतो, हा संदेश समाजाला देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। स्त्रियांना शिक्षण रूपी अमृत पाजून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले। चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झुगारून देऊन
राजमाता अहिल्यादेवी होळकर. हसत हसत शहीद होणारे नरवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि दादा, त्या जेवणाच्या डब्यासोबत मला माझं शिवचरित्र सुद्धा पाठव, कारण तुरुंगातून बाहेर कसं पडायचं आणि आपल्या या देशाला स्वातंत्र्य कसं करायचं हे शिवचरित्रच मला शिकवेल, असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. या सर्वच थोर विचारवंतांच्या, महापुरुषांच्या आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या चरणी मी भाग्यश्री मोहिते आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो. मनोज जरांगे पाटील हा माणूस लढतोय कुणासाठी? समाजासाठी, आमच्या समाजातील लेकरांसाठी. आलो तर तुझा, घरी आलो तर तुझा, आणि गेलो तर या तमाम मराठा समाजाचा, असा आपल्या बायकोला सांगणारे जरांगे पाटील खरे वाघ आहेत. आज आमच्या समाजातील पोरांना 90-95% मार्क्स असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही, घरीच बसावं लागतंय. पण दुसऱ्या समाजातील, दुसऱ्या जातीच्या मुलांना मात्र 40-50% नोकरी भेटते. मग रात्रंदिवस अभ्यास करून शिकून आमच्या लेकरांचा काही उपयोग आहे का? नाही. म्हणजे 90-95 वाला म्हशीच्या माग आणि 40-45% वाला डॉक्टरच्या खुर्चीवर. हा कुठला न्याय? आज आपण आपल्या न्यायासाठी लढतोय, हक्कासाठी लढतोय. आपण आपला हक्क मागतोय. आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं हवंय. आम्ही भीक नाही मागत. भीक मागतो का आपण? आपण आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय. गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक लेकराला त्याचा त्याचा न्याय भेटला पाहिजे, यासाठी हा आरक्षणाचा लढा आहे. आमच्या अंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठीचार्ज केला, गोळीबार केला, डोकी फोडली त्यांची. 4 महिन्याचं लेकरू मांडीवर आणि आईच्या डोक्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब लेकराच्या अंगावर पडतात. काय चूक त्यांची? सरकार मराठ्यांच्या जीवावर निवडून येतं, मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात. पण आज मराठ्यांना आरक्षणाची गरज असताना मात्र हे सगळे नेते बिळात लपून बसलेत. म्हणून यांना बिळातून बाहेर काढण्यासाठी, यांना ठणकावून सांगण्यासाठी हा आरक्षणाचा लढा आहे. निवडणुकीच्या वेळी आपले पाय धरायला येतात, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा म्हणतात की नाही? पण उपोषणाच्या जागी एकतरी नेता, एकतरी आमदार, एकतरी खासदार, मंत्री आला का? नाही येणार. सगळे एका माळीचे मणी आहेत. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पण मराठ्यांनी यांचा हा डाव समजून घेतला पाहिजे. बांधवांनो, आपला लढा आपल्यालाच लढावा लागल. कोणताही नेता आपल्यासाठी लढायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, ज्ञानोबारायांनी संघर्ष केला, तुकोबारायांनी संघर्ष केला. प्रत्येकाने संघर्ष केलाय. आपला स्वतःचा लढा आपल्याला संघर्ष करूनच लढावा लागल. आज आमच्या समाजाची अवस्था ही महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झाली. चक्रविवाद सापडलेला अभिमन्यू, एक एक आघात अभिमन्यू झेलत होता. चारही बाजूला संकट, पण एकटा अभिमन्यू संकटाशी झुंज देतोय. आज मराठा समाज चक्रविवाद सापडलाय. त्याचे अस्तित्व संपवण्यासाठी कटिबद्ध असलेले अनेक संकट त्याच्या अवतीभोवती फेर धरून अक्राळ विक्राळ हास्य करत नाचू लागले आहेत. पण ह्या मुर्दार सरकारच्या कानावर मात्र मराठ्यांच्या लेकरांची आर्त हाक जात नाही. आमचा लढा खऱ्याच्या बाजूने आहे, आमचा लढा न्यायाच्या बाजूने आहे. आमच्या अस्तित्वावर आज धोका निर्माण झालाय.
म्हणून गावागावातल्या खेड्यापाड्यातल्या लहान मुलांना, बायका, पोरांना सगळ्यांना जागृत करा. कळू द्या त्यांना मराठी भूतकाळात कोण होते, आज कोण आहेत, आणि उशीर झाला तर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते. म्हणून आपल्याला उशीर करून चालणार नाही. आता नाही भेटलं आरक्षण तर कधीच नाही भेटणार. लढा एवढा पेटलाय. म्हणून मराठ्यांची ताकद सरकारला दाखवून द्यायची. सातबाऱ्याची भाषा करणाऱ्या, मराठीच्या ताकदीचा अंदाजा लावणाऱ्यांना हिंगोलीतल्या लोकांनी चांगलंच दाखवून दिले. 7-12 तारखेला सभा घेऊन हिंगोलीला एक वेळ वावर कमी पडल, पण मराठ्यांची पावर कमी पडणार नाही हे आपण दाखवून दिलंय. म्हणून आपली पावर कमी पडून चालणार नाही. कारण आम्ही मराठे कधी पेटत नाहीत. मराठे कधी पेटत नाहीत. आणि एकदा का मराठे पेटले तर कोणाच्या बाप्पालाही ऐकत नाहीत. कोणाच्या बाप्पालाही ऐकत नाहीत. ही मराठ्यांची ताकद आहे. पण आज आमच्या लेकरांना शाळेमध्ये शिकवलं जातं लहानपणी सर्व धर्म समभाव. लेकरांना लहानपणी प्रतिज्ञा शिकवतात सर्व धर्म समभाव. मग आरक्षणाच्या वेळी इथं तुम्ही जात का बघता? मुलगा ओपनचा आहे का? घ्या मग फी जास्त. कुठून आणायचे आम्ही एवढे पैसे? लाखोची फीस आमच्या लेकराला ऍडमिशन साठी भरावी लागते. बाप शेतामध्ये राब राब राबतो, माय कष्ट करते, काबड कष्ट, घाम गाळते. कुणासाठी? लेकरांसाठी, लेकराचं भविष्य चांगलं होण्यासाठी. पण आज आमच्या लेकरांचे गुण बघितले नाही, त्यांची जात बघितली जाते. महाराजांनी त्या काळी कधीच मावळ्यांची जात बघितली नाही बरं. महाराज असं नाही म्हणाले तू ओबीसीचा आहेस, तू ओपनचा आहेस, तू एससीचा आहेस, तू एसटीचा आहेस. असं म्हणाले का महाराज? नाही म्हणाले. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. मग ते तानाजी मालुसरे, येसाजी, कोंढाजी, शिवा काशीद, बहिर्जी नाईक, जीवा महाले, धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी सुद्धा 18 पगड जातीचे माणसं एकत्र केले. मग ते रायप्पा महार, ज्योत्याजी मराठा, बहिर्जी रामोशी, जीवा महाले, नावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मैनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमण, सटवा मांग, नालबंद, घडशी, चांबार लोहार, गारुडी, देशमुख, पाटील, आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जातीचे माणसं एकत्र केली. त्यांची जात बघितली नाही, त्यांचं दिसणं बघितलं नाही, तर त्यांचं असणं बघितलं राजांनी. पण आज आमच्या लेकरांची जात बघितली जाते. महाराज मावळ्याला म्हणाले काय र, चांगल्या खात्या पित्या घरचा दिसतोस, काय करतोस? मावळा म्हणाला काय नाही राज, खातो पितो आणि झोपतो. महाराज म्हणाले स्वराज्यासाठी, रयतेसाठी, गोरगरिबांसाठी लढशील का र? मावळा म्हणाला त्यासाठी काय करावं लागल राज? काय नाही लेका, खायचं पियाचं झोपायचं, आणि जर कुणी अडवालं तर त्याला जागीच कापायचं. म्हणून जर कोणी मराठा आरक्षणाच्या आडवं येत असेल तर आरेला कार्य म्हणायची तयारी आता प्रत्येक मराठ्याच्या पोरानं ठेवली पाहिजे. आमच्यावर संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, संस्कार आहेत मासाहेब जिजाऊंचे. पण आज आमचा समाज संकटात सापडलाय. पण हे कुठलेही राजकीय नेते आमच्यासाठी लढायला तयार नाहीत. अहो यांनी यांच्या 7 पिढ्यांसाठी कमवलंय, यांची घरं भरली सगळी पैशानं, यांचे खोके भरले, पण आमचे डोके इकडं पागल करून सोडले. यांनी यांच्या 7 पिढ्यांसाठी कमवून ठेवलंय, पण तुम्ही कोणासाठी कमवलं? तुम्ही तुमच्या लेकरा बाळांचा कधी विचार केलाय का? जर तुम्हाला आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी काही करावं असं जर वाटत असेल
तर आपल्याला रस्त्यावरती उतरून आरक्षणाचा विजय मिळवून द्यायचा आहे. कारण जरांगे पाटील म्हणाले होते, एकतर माझी अंत्ययात्रा निघल, एकतर माझी अंत्ययात्रा निघल, नाहीतर आरक्षण भेटला म्हणून विजयाचा गुलाल उधळला जाईल. त्या गुलालाचं साक्षीदार आपल्या सगळ्यांना व्हायचंय. आपला प्रत्येकाचा माझा खारीचा वाटा माझ्या समाजासाठी, म्हणून प्रत्येकानं काही ना काहीतरी दिलं पाहिजे. जसं प्रभू श्री रामरायांना तो पूल बांधण्यासाठी छोटीशी खार मदत करत होती, तसं आमच्या समाजासाठी आम्ही सुद्धा काहीतरी देणं लागतो. या भावनेनं समाजासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. हिंगोलीला जी सभा झाली त्या सभेला कोण कोण उपस्थित होता? हात वर करा बरं. सगळे होते का? मी आले होते, मी हात वर केलाय. जेवढे लोक हिंगोलीला सभेसाठी होते त्यांनी हात वर करायचे. वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. इकडची मंडळी नाही गेली का? तुम्हाला वाटतं ना आमचे लेकरही डॉक्टर व्हावे, आमचे लेकरही इंजिनियर व्हावे, आमचे लेकरही वकील व्हावेत, आमचे लेकरही मोठे अधिकारी व्हावेत, असं वाटतं की नाही? मग उद्या तुम्हाला तुमच्या लेकरांनी विचारलं की माय हिंगोलीला लय मोठी सभा होती म्हण, आणि तू काय करत होतीस? काय सांगणार? बाबा हिंगोलीला लय मोठी सभा होती म्हण, आणि तुम्ही काय करत होतात? आई हिंगोलीला लय मोठी सभा होती, तू काय करत होतीस? मी गहू निंदा गेलते म्हणून सांगणार का? कापूस गेलते मी असं सांगणार का? जर तुमच्या लेकरा बाळांनी उद्या विचारलं आरक्षणाचा लढा होता आणि तू काय करत होतीस, तर त्यांना छातीत ठोकून सांगा, बाळा तुला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सुद्धा रस्त्यावरती उतरले होते. आज रस्त्यावरती उतरून आम्हाला आमचा हक्क मिळवून घ्यायचा आहे. कारण लोकमान्य टिळक म्हणाले, मागून मिळत नसेल ना तर ते हिसकावून घ्यायचा प्रयत्न करा. आम्ही आतापर्यंत 58 मोर्चे काढले शांततेच्या मार्गानं. जगानं याची दखल घेतली. 48 आंदोलन, 8 जण शहीद झाले. का? तर समाजाला न्याय भेटला पाहिजे. पण समाज मात्र जागच्या जागीच, कित्येक लोक मेले पण समाजाला न्याय भेटला नाही. म्हणून एक निस्वार्थ नेतृत्व आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने लाभलंय. त्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ द्यायची. अनेक वादळं पेललीत तुम्ही जरांगे पाटील, अनेक वादळं पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. अनेक वादळं पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना, तुमची मनोज जरांगे पाटलाशी गाठ आहे. तुमची मनोज जरांगे पाटलाशी.